नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा. तर मी अशी छान हिरव्या कलरची साडी नेसली होती. म्हटलं चला थोडं फ्लॉन्ट करू. आपल्याकडे भरपूर साड्या असतात पण आणि प्रत्येक साडीची एक स्टोरी असते. आपल्याला काल काय जेवलो हे आठवत नाही, पण कुठली साडी कुणी आणि कधी घेतली हे मात्र नक्की आठवतं, नाही का? तर तशीच ही साडी मला माझ्या आईने पहिल्या संक्रांतीला घेतली होती. त्यामुळे ही साडी माझ्या फार जिव्हाळ्याची. ती मी अजूनही छान जपून ठेवली आहे. तसंही साडी हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो, बरोबर ना? छान आमची पूजा झाली, त्यानंतर आरती केली, फराळ करून घेतला. मग आला देवांश स्कूलमधून आणि स्कूलमधून आला की तो सगळं माझ्याबरोबर शेअर करतो. याच त्याने दिवसभरात स्कूलमध्ये काय काय केलं त्याची बडबड अशी नॉनस्टॉप सुरू असते. मग आम्ही गेलो आमच्या टेलरकडे, ज्याच्याकडे मी ब्लाऊज शिवते, त्या ताईंकडे. देवांचा दांडियाचा ड्रेस जो आम्ही घेऊन आलो तो थोडा अल्टर करायचा होता आणि सोबत त्याला पण घेऊन गेले. छान म्हटलं त्याची एक सायकल राईड पण होईल. घरी आले आणि परत लागले कामाला. आज बेडशीट धुवायला टाकली होती, त्यामुळे दुसरी बेडशीट बेडवर टाकायची राहून गेली होती. म्हटलं चला बेडशीट टाकून घेऊ. सर मी इलॅस्टिकवाल्या बेडशीट वापरते, जेणेकरून त्या इकडून तिकडून निघत नाही आणि बेड असा क्लीन आणि नीट दिसतो. सो ते सगळं करून घेतलं आणि मला खरंच आज आईची आठवण झाली. तीसुद्धा दिवसभर अशी एक झालं की एक काही ना काही कामं करतच राहायची. आम्ही लहान होतो तेव्हा तिला नेहमी म्हणायचो, काय तू काम 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 करते, ते कामं नंतरही होतील, थोडं बस. पण ती म्हणायची नाही, आधी काम करते आणि मग मी निवांत बसते. तर तिची ही गोष्ट आज मला आठवली. खरंच माझं एखादं काम राहिलं तर मला अशी निवांत झोप लागत नाही, रिलॅक्स वाटत नाही. एकदा सगळी कामं झाली की मग छान असं रिलॅक्स वाटतं. तर असं आहे. मी नंतर मस्त चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर हा कपड्यांचा ढीग पडला होता चेअरवर. सो म्हटलं चला यांच्या घड्या घालून जागच्या जागेवर ठेवून देऊ, कारण जर नाही केलं एक त्या दिवसाचं काम त्या दिवशी तर त्याचा खूप पसारा होतो. त्यानंतर संध्याकाळी आरती, जेवणं सगळं आटोपलं आणि मग देवांश बसला होता इथे ड्रॉइंग करत. शाळा, अभ्यास, खेळणं तरी हा अजिबात दमत नाही. एनी टाईम फुल चार्ज असतो. सो असा गेला आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.